नमस्कार मित्रांनो, शोध रहस्याचा ह्या चॅनलवर आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आजच्या आपल्या व्हिडिओमध्ये आपण पुण्यातील 9 अशा जागांची माहिती ऐकणार आहोत जिथे आजही भूतं आहेत. पुण्यातील झपाटलेल्या ठिकाणांमध्ये शनिवार वाडा, होळकर ब्रिज, द विक्ट्री थिएटर, चॉईस हॉस्टेल, द मॅन्शन, सिंहगड किल्ला, खडकी वॉर सिमेट्री, सिम्बॉसिस रोड आणि इतर अनेकांचा समावेश होतो. महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी पुणे, त्याचा समृद्ध इतिहास, वास्तुकला, पाककृती इत्यादींसह अनेक गोष्टींसाठी ओळखला जातो. परंतु या लेखनाद्वारे आम्ही तुम्हाला शहराच्या कमी ज्ञात बाजूंबद्दल परिचय करून देऊ. पुण्यातील सर्व झपाटलेल्या ठिकाणांपैकी शनिवार वाडा हा शाही किल्ला सर्वात प्रसिद्ध असावा. केवळ किल्लेच नाही तर शहरातील वाड्या, मोडकळीस आलेले बंगले आणि पडीक घरे यांचे सर्वांचेच इथे भयंकर किस्से आहेत. तुम्हाला जुन्या इमारतींवर, पॉश हॉस्टेलमध्ये आणि अनेक जुन्या सिनेमा हॉल्समध्ये देखील आत्म्यांच्या कथा सापडतील. परंतु जर तुम्हाला खरोखरच गर्दी वाढवायची असेल तर मध्यरात्री काही कुप्रसिद्ध रस्त्यांवर एकटे फिरण्याचा प्रयत्न करा आणि भेट देण्यासाठी झपाटलेल्या ठिकाणांचा शोध घेत असताना पुण्याचे नाव पुढे काय येते हे तुम्हाला समजेल. शनिवार वाडा. शनिवार वाडा हा महाराष्ट्रातील पुणे शहराच्या हद्दीत वसलेला एक ऐतिहासिक किल्ला आहे. हे 1932च्या आसपास बांधले गेलेले आणि 1818पर्यंत पेशव्यांच्या ताब्यात राहिलेले. जेव्हा पेशव्यांना तिसऱ्या अँग्लो मराठा युद्धात इंग्रजांचा पराभव झाला, 1828मध्ये एका अस्पष्ट आगीमुळे किल्ल्याचा मोठा भाग नष्ट झाला. तरी आज जे काही शिल्लक आहे ते पर्यटकांच्या आकर्षणाचे केंद्र बनले आहे. या सुंदर तटबंदीला पुण्यातील सर्वात झपाटलेल्या ठिकाणांपैकी एक बनवते तो म्हणजे त्याचा रक्तरंजित इतिहास. असे मानले जाते की 1773मध्ये जेव्हा 5व्या आणि नंतर सत्ताधारी पेशव्याची त्याच्याच काका आणि काकूच्या आज्ञेवरून पहारेकऱ्यांनी हत्या केली, तेव्हा त्याचा आत्मा भटकण्यासाठी मागे राहिला होता. पौर्णिमेच्या रात्री तुम्ही किल्ल्यावर फेरफटका मारला असता तुम्हाला पेशव्यांची "काका मला वाचवा, काका मला वाचवा" अशी मदतीसाठी हाक ऐकू येते. पुणे कॅम्प. पुणे कॅम्प म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुणे कंटोन्मेंट झोनचा असाच काहीसा इतिहास आहे. असंख्य युद्धांमध्ये प्राण गमावलेल्या सैनिकांच्या भूतांची अनेक उदाहरणे आजही या क्षेत्राला पछाडतात आणि प्रत्येक वेळी पुन्हा एकदा समोर येत असतात. या व्यतिरिक्त विचित्र आवाज, किंकाळ्या आणि देखाव्याच्या कथा देखील आहेत. स्थानिक लोक आणि मुसाफिर लोक हे सर्व अनुभवतात. परिसरातील एक जीर्ण घर हे परिसरातील सर्व अलौकिक क्रियाकल्पांचे केंद्र असल्याचे मानले जाते. ज्या लोकांनी आत जाण्याचा प्रयत्न केला आहे ते काही मिनिटातच बाहेर आले. एक मजबूत अमानवीय उपस्थिती नोंदवते, त्यामुळे तुम्हाला अस्वस्थतेची भावना येते. चंदननगर. चंदननगर हा पुण्यातील एक भाग आहे आणि हे कदाचित पृष्ठभागावरील सर्वात सामान्य ठिकाणांपैकी एक आहे. परंतु असे मानले जाते की ते पुण्यातील सर्वात झपाटलेल्या ठिकाणांपैकी एक आहे. असे म्हणतात की या परिसरात एक बांधकामाची साईट कोसळली, ज्यामुळे एक लहान मुलीचा मृत्यू झाला आणि त्यानंतर हा त्रास सुरू झाला. असे सांगण्यात येते की मुलीच्या आत्म्याने कधीही क्षेत्र सोडले नाही. एक जीर्ण फ्रॉक घालून, हातात विद्रूप बाहुली घेऊन या परिसरात ती फिरताना दिसल्याचे लोकांनी नोंदवले आहे. काहींनी असे म्हटले आहे की त्यांना ती मुलगी त्यांच्या दिशेने येताना दिसली. ती त्यांच्या दिशेने पळत असताना जोरजोरात ओरडत होती. जरी आजवर तिने कोणाला हानी पोहोचवली नाही तरीही येथील स्थानिक लोक या भागात रात्री शक्यतो उशिरापर्यंत बाहेर पडत नाहीत. विक्ट्री थिएटर. पुण्यातील विक्ट्री थिएटरचा इतिहाससुद्धा समृद्ध आहे, कारण ते शतकाहून अधिक जुने आहे आणि भारताच्या स्वातंत्र्यापूर्वीपासून ते येथे आहे. खरं तर हे ब्रिटिशांसाठी एक प्ले हाऊस म्हणून बांधले गेले होते, परंतु आज पुण्यातील सर्वात जुने सिंगल स्क्रीन थिएटर बनले आहे. परंतु लोकांना अनेक वेळा इथे अमानवी शक्ती असल्याचे भास झाले आहेत, जसे की चालू शोमध्ये सर्व शांत बसलेले असताना एक वेदनेने भरलेली किंकाळी किंवा आपण बसलेल्या खुर्चीला कोणीतरी हलवतंय. अशा सर्व गोष्टीमुळे लोक या जागेच्या नावाने घाबरतात. कदाचित इथे घडलेल्या एखाद्या वाईट घटनेत सापडलेलं कोणीतरी आजही तुमच्या इथे वाट पाहत आहे. सिंहगड किल्ला.
शहराच्या नैऋत्येस सुमारे 35 किलोमीटर अंतरावर असलेला सिंहगड हा एक प्राचीन किल्ला आहे, ज्याने 1670च्या सिंहगडच्या लढाईसह अनेक लढाया पाहिल्या आहेत. किल्ल्याचे डोंगरावरील स्थान हे त्याला एक लोकप्रिय पिकनिकचे ठिकाण बनवते. याचसोबत हे एक ऐतिहासिक ठिकाण आहे, पण ते फक्त दिवसा. रात्र होताच हे पुण्यातील सर्वात झपाटलेल्या ठिकाणांपैकी एक बनते. कदाचित इथे मृत्यू पावलेल्या अनेक योद्ध्यांचे आत्मे इथे आजही वास करतात. सिंहगड कॉलेज. अनेक घटनांमध्ये लोकांनी राज्यासाठी लढताना प्राण गमावलेल्या मराठा योद्ध्यांचे आत्मे पाहिले आहेत. याशिवाय लोकांनी मुलांनी भरलेली स्कूल बस देखील पाहिली आहे, ज्यामध्ये अनेकांचा मृत्यू झाला आहे. सर्व कल्पना करण्यायोग्य ठिकाणांपैकी भूतांनी अभियांत्रिकी महाविद्यालयाचा छळ करण्याचं निवडलं. महाविद्यालयीन जीवन हा एखाद्या व्यक्तीच्या जीवनाचा सर्वोत्तम भाग मानला जातो, परंतु जेव्हा तणावाची पातळी वाढते तेव्हा ते त्वरित दुःस्वप्नात बदलू लागते. असाच काहीसा प्रकार सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात घडला. दुसऱ्या वर्षात नापास झाल्यामुळे एका विद्यार्थ्याने येथे आत्महत्या केली होती. असे म्हटले जाते की शोकग्रस्त आत्मा अजूनही परिसरात फिरतो आणि त्याच्या फेऱ्यात जो येईल त्याला पछाडतो. विद्यार्थी त्या गोष्टीला इतके घाबरतात की ते रात्रीच्या वेळी इथे एकटे फिरण्यास नकार देतात. चॉईस हॉस्टेल. चॉईस हॉस्टेल हे शहरातील मुलांचे सर्वात महागडे वसतिगृह आहे आणि श्रीमंत कुटुंबातील मुले त्यांचे शिक्षण पूर्ण करत असताना येथे राहण्यासाठी येतात. पण पैसाही भूतांना दूर ठेवू शकत नाही. चॉईस हॉस्टेल हे पुण्यातील प्रसिद्ध झपाटलेल्या ठिकाणांपैकी एक आहे आणि आतील भाग निर्दोष असले तरी या ठिकाणी निराशाजनक आणि थंड वातावरण आहे. आणि रहिवाशांनी एका लाल साडीत असलेल्या महिलेला कॉरिडॉरमध्ये फिरताना पाहिल्याचे सांगितले आहे. मध्यरात्री आलेल्या महिलेच्या मोठ्याने ओरडण्याच्या आवाजाने अनेकांना जाग आल्याचेही त्यांचे म्हणणे आहे. अलौकिक क्रियाकलाप शनिवारी त्यांच्या उंचीवर पोहोचतात, ज्या दिवशी बहुतेक भूताटकीची नोंद झाली आहे. त्यामुळे शक्यतो विकेंडमध्ये कोणी या हॉस्टेलवर थांबत नाही, अगदी इथला सिक्युरिटीसुद्धा. द मॅन्शन. रेसिडेन्सी रोडवर द मॅन्शन म्हणून ओळखला जाणारा बंगला दिसतो. जितका तो भव्य आहे तितकाच पछाडलेला आहे. जुनी इमारत खड्डेमय असून त्यात वर्षानुवर्ष कोणीही राहत नाही. घराच्या मालकाने एका एकट्या महिलेची तिच्या घरात हत्या केल्याचे बोलले जाते. लोकांनी मध्यरात्री घरातून भयानक आवाज ऐकू आल्याचे सांगितले आहे. लोकांच्या एका गटाने एका घटनेचे वर्णन देखील केले आहे, जेथे त्यांनी एक स्त्री घराच्या वर बसलेली आणि सरळ त्यांच्याकडे पाहत असलेली पाहिली आहे. ते तेथून धावत पुढे गेले असता आणि मागे वळून पाहिले असता ती गायब झाली होती. अलौकिक अन्वेषकांनी देखील या ठिकाणी मोठ्या प्रमाणात नकारात्मक उपस्थिती नोंदवली आहे. खडकी दफनभूमी. खडकी युद्ध स्मशानभूमीत कदाचित संपूर्ण देशातील सर्वात भयानक भूतकथांपैकी एक आहे. युद्ध स्मशानभूमीत पहिल्या आणि दुसऱ्या महायुद्धाच्या काळातील कबरी आहेत. असे मानले जाते की इथे त्या सर्व शहीद झालेल्या लोकांचे आत्मे वास करतात आणि जर आपण कधी रात्री बेरात्री त्या वाटेला गेलात, नाही विचार पण करू नका. तर मित्रांनो, ह्या होत्या पुण्यातील सर्वात 9 भयानक जागा. व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा आणि व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा. भूतांबद्दल अशाच नवनवीन जागा आणि रोचक माहिती मिळवण्यासाठी शोध रहस्याचा या आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर ही माहिती आपल्या मित्रांनाही व्हिडिओद्वारे शेअर करा. धन्यवाद.